ए मम्मा थांब की गं, एक फोटो काढूया. ए थांब, नको गं बाई, मला काम आहे. ए मम्मा प्लीज व्हिडिओ काढतो, ये ना गं, ये ना गं. नको, फोटो नको, व्हिडिओ नको. तर मला सांगा बरं, कसे फोटो व्हिडिओ असतील? अहो कधी येतच नाही फोटो व्हिडिओ, कारण नेहमी कामात बिझी. आता आज आहे 7 डिसेंबर आणि आज आहे माझ्या मम्माचा वाढदिवस. तर सगळ्यात आधी मम्मा, तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुला चांगलं आरोग्य मिळू दे, आयुष्य मिळू दे, तू सतत आनंदी असू दे, ही स्वामींचरणी प्रार्थना. अगं हे फोटो शोधायला किती वेळ लागला माहिती आहे का? तू फोटो काढायला येत नाहीस ना. आता हे गेल्या वर्षीचे बर्थडेचे फोटो आता शेअर करते. मम्मा तुला माहिती आहे ना गं, जेवढा राग व्यक्त करते, तेवढं मी माझं प्रेम किंवा माझ्या भावना नाही व्यक्त करू शकत. आणि तुझ्यासमोर तर नाहीच नाही, बरोबर ना? अगं हसू नकोस. केव्हा व्हिडिओ बघशील तेव्हा येईल तुला हसायला. अगं लहानपणापासूनच बघितले ना आम्ही तुला. किती काम केलंस, किती कष्ट काढलेस, किती त्रास सहन केलेस. अगं तुझ्या सगळ्या कष्टांची, सगळ्या त्रासाची जाणीव आम्हाला आहे गं. तेव्हाही आम्हाला तुझे कष्ट दिसत होते आणि आम्हाला अजूनही दिसतात. पण अजूनही परत जोमाने कसं उभं राहून कसं काम करायचं, काहीही संकट आली तर कसं खंबीरपणे उभं राहायचं, हे आम्ही तुझ्याकडनं शिकलो. आता पप्पा जरी हवे असतील, तरी तू खंबीर आहेस हे मात्र नक्की. आता काहीही झालं तरी, किती संकटं काय थोडी आलीत तुझ्यावर, पण त्या संकटातून सुद्धा मार्ग काढून खंबीरपणे कसं उभं राहायचं ना, हे आम्ही तुझ्याकडनं शिकलो. आता म्हणतात गं लोकं, त्यांचं काय, त्यांच्या मुलींना आहेत चांगल्या खंबीर. अगं पण हा खंबीरपणा कोणाकडनं आला असेल? तुझ्याचकडनं, बरोबर ना? अगं तेवढेच तेव्हासुद्धा तू किती कामं केलीस. कुठच्याही कामाचा कमीपणा जाणवू दिला नाहीस आणि कमीपणा वाटूनसुद्धा घेतला नाहीस. आणि तेव्हाही मला लाज वाटत नव्हती आणि आताही मी अभिमानाने सांगू शकते, की आमच्या मम्मीने पप्पांच्या जोडीने खांद्याला खांदा लावून पप्पाने एवढेच आमच्यासाठी त्रास काढलेत, कष्ट घेतलेस, मोलमजुरी केलीस आणि ह्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि माझ्या डिलिव्हरीनंतर तर तू माझी खूपच काळजी घेतलीस आणि मी आता आई झाली आहे, तेव्हा तुझ्याबद्दलची माझ्या मनातील भावना तर अजूनच वाढत चालली आहे. आता मम्मा बघ, व्हिडिओ नसल्यामुळे मला शब्द कमी पडत आहेत, पण हे मी तुझ्या पुढ्यात बसून नाही सांगू शकत. व्हिडिओमार्फतच बोलू शकते, बरोबर ना? आणि पुन्हा एकदा मम्मा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पण सगळ्यांनी माझ्या मम्माला विश करा.